हॅलो. तर आज आपण आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या फर्स्ट टॉपिकला सुरुवात करतोय, दॅट इज 3D कोऑर्डिनेट जॉमेट्री. तर त्याच्या आधी आपण समजून घेऊया इलेक्ट्रिक फील्ड काय असतं, मॅग्नेटिक फील्ड काय असतं. बरोबर. तर इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, तर सपोज एखादी चार्ज आहे, एखादी पॉईंट चार्ज आहे, तर त्या पॉईंट चार्जच्या अराउंड एक फील्ड तयार होत असते. चार्ज काय असतं, एक मुव्हिंग पार्टिकल असतं, त्याच्या अराउंड एक ते फील्ड असतं, त्याच्यामध्ये ते एक फोर्स, पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फोर्स एक्सपिरियन्स करत असतो, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, सपोज आता हे कंडक्टर आहे, तर याला मी जर करंट याच्या थ्रू करंट पास केला, तर याच्या आजूबाजूला जे पार्टिकल्स असतील ते अमाऊंट ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो एक, किंवा रिपल्शन तो एक्सपिरियन्स करतो, त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे त्याचे फील्ड त्याचा एक रेंज जो असतो त्याला आपण म्हणतो फील्ड एरिया असं वगैरे म्हणू शकतो. तर पहिले आपण बघणार आहोत यातला पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे जॉमेट्रीचा, 3D कोऑर्डिनेट जॉमेट्री. 3D कोऑर्डिनेट जिओमेट्री. ओके. तर ह्यामध्ये आपण काय करत असतो, आता यामध्ये पण आपले 3 टाईप्स येतात. फर्स्ट असतं आपलं कार्टेशियन, सेकंड असतं आपलं, याला आपण रेक्टँग्युलर पण म्हणतो, सेकंड असतं आपलं सिलेंड्रिकल, आणि थर्ड असतं स्पेरिकल. ओके. तर आता या तिघांमध्ये डिफरन्स काय असतो, तिघं काय कसे वर्क, म्हणजे त्यांचे इक्वेशन्स कसे फॉर्म होतात, ते सगळं आपण आता बघणार आहोत. तर फर्स्ट आहे आपलं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. तर याला आपण सिम्पल सिस्टीम पण म्हणतो. म्हणजे कसं, सपोज आता हे आपले ॲक्सिस आहेत, बरोबर. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस, बरोबर. तर आता हा जो आहे तो आहे एक्स वाय प्लेन, बरोबर. त्याला म्हणतो आपण एक्स वाय प्लेन. आता एक्स वाय प्लेनमध्ये काय व्हायला माहिती आहे का, जो झेड कोऑर्डिनेट आहे तो 0 असणार, कारण की याच्यात फक्त काय असेल, एक्सचा कोऑर्डिनेट असेल, वायचा कोऑर्डिनेट असेल, आणि झेड इज इक्वल टू 0 असेल, बरोबर. आणि याला जर आपण एक पॅरलल प्लेन इथं ड्रॉ केला, सपोज हा आपला पॅरलल प्लेन, याला म्हणतो आपण झेड प्लेन, बरोबर. झेड, बरोबर. आता यात काय असणार माहिती आहे का, आता यामध्ये सपोज हा पॉईंट असेल, हा पॉईंट असेल, तो काय असणार, ह्या जो एक्स वाय प्लेन आहे त्याच्यापासून इक्वी डिस्टन्स असणार, बरोबर. आता सपोज हा पेन आहे, ठीक आहे, हा पेन आहे, आणि याच्यावरती मी आता हे 2 प्लेन ठेवले, बरोबर. तर माझ्या ह्या लेफ्ट हँडचे बोटं आणि राईट हँडचे बोटं हे एका इक्वी डिस्टन्स आहे, आणि ते डिस्टन्स किती आहे, या पेनची लेंथ, बरोबर. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, याला म्हणतो आपण झेड इज इक्वल टू कॉन्स्टंट प्लेन. ओके, ठीक आहे. आणि इथं काय असणार, आपलं झेड कोऑर्डिनेट सगळे 0 असणार आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या थ्रू आपल्याला एक कोऑर्डिनेट डिझाईन करायचे. आता आपण सपोज फक्त एक्स वाय प्लेन कन्सिडर केला, बरोबर. हा वाय आहे, हा एक्स आहे, आणि एखादी पी पॉईंट आहे, तर त्याचे कोऑर्डिनेट काय असणार, एक्स कॉमा वाय. तो सपोज प्लेनमध्ये ते कुठेतरी लाय करतो, हा झाला पी पॉईंट. तर याचे जसे कोऑर्डिनेट चेंज होतील तसं जसं तो मूव्ह व्हायला सुरुवात होईल. सपोज आपण जर एक्स वाढवत गेले आणि वाय कॉन्स्टंट ठेवला, तो ह्या साईडला मूव्ह होईल, बरोबर. जर आपण एक्स कॉन्स्टंट ठेवला आणि वाय निगेटिव्ह साईडला जर तो चेंज करत गेले, तर तो असं काहीतरी होईल. परत जर आपण वाय कॉन्स्टंट ठेवला आणि एक्सला निगेटिव्ह साईडला चेंज करत गेले, तो असं काहीतरी मूव्ह होईल. आणि परत जर आपण एक्स कॉन्स्टंट ठेवून वायला जर पॉझिटिव्ह साईडला इन्क्रीज करत गेले, तर असं काहीतरी डायग्राम फॉर्म होईल, बरोबर. हे जर आपलं 2D व्ह्यूमध्ये, बरोबर. हा जर आपला 2D व्ह्यूमध्ये, आपल्याला काय करायचं, आपण शिकतो काय 3D जॉमेट्री. तर हे जर आपण 3Dमध्ये करायला घेतलं तर कसं होणार ते, सपोज हा आपला 3 डायमेन्शनल प्लेन आहे, ठीक आहे. तर यामध्ये काय होणार, जसा हा प्लेन आहे, आता यात काय असणार, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस या साईडला आहे, बरोबर. हा आपला एक्स, हा वाय, हा झेड, बरोबर, ठीक आहे, एक्स वाय झेड. तर ते यामध्ये चेंजेस काय होणार, आता पार्टिकल या साईडला पण मूव्ह होणार आहे, वरती पण मूव्ह होणार आहे, आणि वाय ॲक्सिसला पण मूव्ह होणार. त्यामुळे ते काय होईल, इथे क्यूब फॉर्म होईल, बरोबर. हा झाला आपला एक क्यूब फॉर्म होईल, ठीक आहे. आता या क्यूबचं काय,
ही जी लेंथ आहे या साईडची लेंथ ती विथ रिस्पेक्ट टू वाय व्हेरिएबल होते बरोबर, त्यामुळे इथे डी वाय. ही जी लेंथ आहे ते विथ रिस्पेक्ट टू झेड व्हेरिएबल होतं आहे, त्यामुळे इथं डी झेड येईल. आणि ही जी लेंथ आहे ती विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल येते, मग त्यामुळे इथं काय डी एक्स आहे बरोबर. आणि ही जी सरफेस याला म्हणतो आपण डिफरन्शियल सरफेस म्हणतो, कारण की जसं जसं हे चेंज होणार तशी तशी सरफेसचा एरिया जो आहे तो पण चेंज होणार, त्याला असं आपण म्हणतो डिफरन्शियल सरफेस. सपोज जर आपल्याला ह्या क्यूबचा जर व्हॉल्यूम काढायचा असला तर आपण काय करणार, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट बरोबर. सो आपण काय करणार डी व्ही, आपल्याला काय डिफरन्शियल व्हॉल्यूम काढावं लागेल ना, कारण की चेंज होत आहे, त्यामुळे काय नाही इथं डी एक्स डी वाय डी झेड बरोबर. सपोज जर आपल्याला त्यांनी काढायला लावला हा सरफेस एरिया आहे डिफरन्शियल सरफेस एरिया, तो जर काढायला लावला, जर आपला आता याच्यामध्ये कसं असतं, आता सरफेस एरिया कसा असणार, एक तर हा असेल किंवा मग हा अप्पर साईड पण असू शकते किंवा मग ही जी प्लेन साईड आहे ती पण असू शकते. तर मग आपण आता आपल्याला सपोज आता सरफेस कोणकोणती असणार, ही विथ रिस्पेक्ट टू एक्स पण असू शकते, वाय पण असू शकते म्हणजे अप्पर साईड किंवा बॉटम साईड ती, किंवा मग विथ रिस्पेक्ट झेड पण असू शकते म्हणजे ह्या साईडच्या दोन बरोबर. तर आपण जर सपोज विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं म्हटलं ठीक आहे, तर कसं असतं कसं काढायचं माहिती आहे का. आता सपोज विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय ना आपण, तर काय करायचं, जो एक्सचे जे कॉर्डिनेट आहे म्हणजे आता एक्स जर व्हेरिएबल होत, सपोज आता एक्स जर व्हेरिएबल होतं आहे ठीक आहे, जर एक्स व्हेरिएबल होतं आहे तर त्याचा कॉर्डिनेट काय डी एक्स आहे आणि त्याची डायरेक्शन काय असणार ए एक्स बार ओके. जर वाय असलं या ठिकाणी तर वायचं काय असणार, त्याचं डिफरन्शियल काय डी वाय म्हणजे डिफरन्शियल लेंथ आणि डायरेक्शन काय असणार ए वाय बार. जर झेड असला ठीक आहे, तर झेड असला तर काय त्याचं डिफरन्शियल क्वांटिटी डी झेड आणि त्याचे डायरेक्शन असणार ए झेड बार ठीक आहे. तर काय करायचं माहिती आहे का, जेव्हा पण आपण लेंथ सरफेस काढत असतो, जर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे ना, तर त्या साईडची डायरेक्शन घ्यायची, डायरेक्शन लिहून घ्यायची आधी, म्हणजे आपण इथे लिहून घ्यायचं डायरेक्शन ए एक्स बार. मग काय करायचं, त्याचा जो व्हेरिएबल कंपोनेंट आहे तो डिक्लेअर करायचा आणि बाकी दोन लिहायचे डी वाय डी झेड. मग सपोज जर सेम आपण डी वायसाठी जर लिहायचं म्हटलं तर काय करणार, वाय जर आपण विथ रिस्पेक्ट टू वाय काढते मग वायची डायरेक्शन म्हणजे काय लिहिणार आधी आपण ए वाय बार बरोबर. त्यानंतर वायचा कंपोनेंट डिक्लेअर करायचा आणि बाकी लिहायचे म्हणजे डी एक्स डी झेड ए वाय बार. हे जर आपलं विथ रिस्पेक्ट टू वाय सरफेस जे असेल त्याचा एरिया. त्यानंतर आपलं आहे डी झेड, मग सेम झेड काढतोय म्हणजे विथ रिस्पेक्ट टू झेडची डायरेक्शन. त्यानंतर डी वाय डी एक्स ओके, हे झालं आपलं झेड डी झेडचं इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जर आता आपण हे आपल्याकडे दोन प्लेन आहे, सपोज दोन असे व्हर्टिकल प्लेन आहे, हा झाला आपला एक्स प्लेन सॉरी हा झाला आपला वाय प्लेन बरोबर, आणि हा झाला आपला एक्स प्लेन ठीक आहे, एक्स प्लेन वाय प्लेन आणि हा झाला आपला झेड प्लेन ओके. तर आपल्याला काय करायचं, आता सपोज जर आपल्याकडं दोन प्लेन आहेत ठीक आहे, सपोज आता आपल्याकडे असं दोन व्हर्टिकल प्लेन आहेत, तर आपण काय करणार, आता सपोज मी ही बुक आहे, ही जी बुक आहे आणि याचं जर आपण इंटरसेक्शन या दोन प्लेनचं जर इंटरसेक्शन घेतलं, हां आता हे जे पॅड आहेत आणि ही जी बुक आहेत जेव्हा इंटरसेक्ट होत आहे तर आपल्याला काय दिसतंय, इथे एक व्हर्टिकल लाईन फॉर्म होते बरोबर. आणि ही जर व्हर्टिकल लाईन आता सपोज याला आपण उभं कन्सिडर केलं बरोबर, आपण दुसरी बुक घेऊ ही बघा, आता याला आपण असं कन्सिडर केलं बरोबर. आता एक व्हर्टिकल लाईन दिसते बरोबर आपल्याला, आणि ही जी व्हर्टिकल लाईन आहे जेव्हा ही जी व्हर्टिकल लाईन प्लेन थ्रू फॉर्म होते जेव्हा ती या एक्स ॲक्सिस म्हणून या झेड प्लेनमधून पास होईल, या समथिंग या पॉईंटमधून कुठून तरी पास झाली सपोज ती, हा वाय हा एक्स हा झेड ओके. तर इथं या पॉईंटला आपण नाव देतो पॉईंट पी आणि याचे कोऑर्डिनेट काय असणार एक्स वाय झेड. आता आपण काय मी आधी काय बोललो होतो की इथं एक्स आणि वाय झिरो आहे बरोबर, कारण की तो झेड प्लेन आहे फक्त, पण इथं काय आपण तीन प्लेनचं आपण इंटरसेक्शन घेतोय म्हणजे या लाईनचे काय असणार, ही जी लाईन आहे तिचे एक्स वाय कंपोनेंट असणार बरोबर, आणि हा जो प्लेन आहे जिचा जो पॉईंट इंटरसेक्ट होतोय त्याचा जो झेड कोऑर्डिनेट, असं ते तीन प्लेनचं इंटरसेक्शन आहे बरोबर. आणि याच्यात अजून एक पॉईंट सांगायचा राहिला, जर आता आपण व्हॉल्यूम काढला
सरफेस एरिया काढला आणि आपल्याला जर लेंथ काढायची असलं, लेंथ कशी काढणार? सपोज फक्त ह्या लेंथ ही जी वाय लेंथ आहे त्याचं इक्वेशन पाहिजे, मग आपण काय करणार DLY. लेंथमध्ये काय करायचं, जो कंपोनंट आहे तो तसा DY आणि त्याची डायरेक्शन AY बार. सेम फॉर DLX काय येणार त्याचं AX बार DX. ओके, सेम फॉर DZ म्हणजे विथ रिस्पेक्ट टू LZ जी आहे तिची लेंथ त्याची असणार AZ DZ असं, बरोबर. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम, बरोबर. तर नेक्स्ट आहे आपला सेकंड आहे सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. आता सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम काय असते, आता याच्यात काय करतो आपण, एक हॉलो सिलेंडर म्हणजे जे आतून पूर्ण हे ओपन म्हणता येईल आपल्याला त्याला, त्याचा जो ॲक्सिस येतो विथ रिस्पेक्ट टू Z ॲक्सिस आपण कन्सिडर करतो. म्हणजे त्याचं जे सेंटरमधून जी लाईन पास होते ती विथ रिस्पेक्ट टू अलॉंग द Z ॲक्सिस आहे, ठीक आहे. हा Y हा X. आता याचे काय असणार माहिती आहे का, या सिलेंडरचे काहीतरी रेडियस असणार जिला आपण म्हणतो R, बरोबर. आता हे कन्सिडर करत असताना आपण जे पॉईंट आहे त्याच्या ह्या सिलेंडरच्या आउटर पेरिफेरलला कन्सिडर करत असतो, ठीक आहे. आउटर पेरिफेरलला कन्सिडर करतो. मग त्यामुळे काय असणार माहिती आहे का, जो प्रत्येक पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे तो प्रत्येक पॉईंट आउटर पेरिफेरलचा तो सेम डिस्टन्सवर आहे, आरवरच येतो, बरोबर. त्यामुळे आपण म्हणतो R कॉन्स्टंट, ठीक आहे. त्यानंतर आता सपोज आपण याचा जो सिलेंडर आहे त्याचा एक असा सिम्पल पीस कट केला, ठीक आहे. तर किंवा मग आपण म्हणू शकतो त्याला असा एक प्लेन घेतला आपण, ठीक आहे. जर असा एक एकदम स्मॉल थिन शीट जर आपण कट केली सिलेंड्रिकलची अशी काहीतरी असणार, आणि आपण याचा अँगल घेतो विथ रिस्पेक्ट टू हा जो प्लेन आहे XZ प्लेन, त्याच्यासोबत आपण याचा अँगल घेतो ज्याला आपण म्हणतो फाय, ठीक आहे. हा अँगल आहे फाय, ठीक आहे. आणि आपला नेहमीचा हा असतो आपला Z कॉन्स्टंटवाला प्लेन, ठीक आहे. आता यात आपण काय करणार माहिती आहे का, याचं आणि याचं इंटरसेक्शन घेणार, बरोबर. तर याचं आणि याचं इंटरसेक्शन परत एक अशी लाईन फॉर्म कराल आणि ती पण इथून पास होईल, बरं का, ठीक आहे. ती पण याचं आणि जे सिलेंड्रिकल आहे त्याचं पण एक इंटरसेक्शन फॉर्म होईल आणि त्याला म्हणतो आपण त्याचा इथं हा जो पॉईंट आहे तिथं काहीतरी त्याचं इंटरसेक्शन तयार झालं. मग इथं काय कॉर्डिनेट असते, आता इथं आधी काय होते X Y Z, कारण की इथं प्लेन कोणकोणते होते X Y आणि Z, आणि इथं काय काय आता ह्या लाईनचे काय असणार फाय आणि Z कॉर्डिनेट, बरोबर. आणि हे जे डिस्टन्स आहे म्हणजे हे जे पॉईंट आहे त्याचा काय असणार R, म्हणजे इथं कॉर्डिनेट काय ना R फाय आणि Z, ठीक आहे. आता जर चेंज इन R जर घेतला आपण तो काय असणार DR असणार आपला, आणि त्याची डायरेक्शन असणार AR, ओके, ठीक आहे. आणि जो Z आहे त्याचा काय असणार DZ आणि त्याची डायरेक्शन असणार AZ बार, ओके. आत्ता आपण तिथे काय करतो फाय D फाय बार लिहितो, पण तसं नसतं. इथं काय असतं माहिती आहे का, आता सपोज हा अँगल आता इथं θ आपण सपोज काहीतरी 20 डिग्री सपोज केला, ठीक आहे. आणि याला जर आपण थोडं मूव्ह केलं, मग सपोज हा इथं आला, बरोबर, आणि इथे त्याचा अँगल होता θ 35 डिग्री, ओके. तर हा जो चेंज आहे हा अँगलमध्ये झाला, पण आपल्याला काय असतं माहिती आहे का, नेहमी चेंज हा लेंथमध्ये हवा असतो, बरोबर. विथ रिस्पेक्ट टू लेंथ घेत असतो आपण हे इक्वेशन लिहिताना. सो आपण काय करतो, ही जी जेव्हा तो असा सर्क्युलर मूव्ह होत आहे, बरोबर, असा सर्क्युलर मूव्ह झाला आहे त्यामुळे काय होणार तिथे एक आर्क फॉर्म होणार, ठीक आहे. तर आपण काय करतो त्या आर्कचं इक्वेशन घेतो, त्याचं इक्वेशन असतो आपण R D फाय A, म्हणजे याची डायरेक्शन असते A फाय. आर्कचं इक्वेशन सिम्पल असतं चेंज इन अँगल इंटू रेडियस, ओके. तर सिम्पल इक्वेशन झालं. तर आपल्याला काय करायचं आता, जो याच्यात सेम आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे, सरफेस एरिया फाइंड करायचा आहे अलॉंग, म्हणजे सरफेस एरिया प्रत्येक याच्यासाठी, आणि लेंथ फाइंड करायची. तर आपण काय करणार, पहिले व्हॉल्यूम फाइंड करतो. व्हॉल्यूम काय असतं या तिघांचं मल्टिप्लिकेशन, ओके. DR DZ D फाय. सेम मग आपल्याला जर आपला सरफेस एरिया फाइंड करायचा आहे, ठीक आहे. तर सरफेस एरियासाठी काय असणार, जर आपण विथ रिस्पेक्ट R फाइंड करतोय तर मग काय करणार आपण त्याची डायरेक्शन AR बार, ठीक आहे.
आणि त्याचा कंपोनंट सोडू बाकी दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं काय ना डी आर डी झेड डी फाय. ओके, जर आपण विथ रिस्पेक्ट टू फाय घेतलं, ठीक आहे, तर फायसोबत काय असणार त्याची डायरेक्शन ए फाय बार. ठीक आहे, त्याचा कंपोनंट सोडून बाकी दोघांचं मल्टिप्लिकेशन डी आर डी झेड. ठीक आहे, जर आपण डी एस विथ रिस्पेक्ट टू जर झेड फाइंड केला तर काय असणार त्याची डायरेक्शन ए झेड बार. ठीक आहे, आणि बाकीच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आर टी आर डी फाय. हे झालं आपलं सरफेस एरिया. आता आपल्याला फाइंड करायची लेंथ. मग लेंथचं सिम्पल आहे, जर आपण विथ रिस्पेक्ट टू विथ लेंथ जर विथ रिस्पेक्ट टू आर फाइंड करतो त्याची डायरेक्शन आणि त्याचा कंपोनंटचं मल्टिप्लिकेशन जी आर ए आर बार. जर विथ रिस्पेक्ट टू फाय घेतो आहे तर डी आर डी फाय ए फाय बार. ओके, विथ रिस्पेक्ट टू जर झेड घेतो आहे तर ए झेड डी झेड. ओके, हे झालं आपलं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. त्यानंतर आता आपलं स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे, सपोज आता याच्यात कसं असतं माहिती आहे का, एक आपण स्पियर आता एक कन्सिडर करतो. हां, स्पियर कन्सिडर आता हा सर्कल नाही, हा स्पियर आहे जो ज्याचं जे सेंटर आहे ते ओरिजिनला आहे बरोबर, आणि त्याची समथिंग रेडियस आहे आर. ठीक आहे, यात पण आपण काय करतो पॉईंट जेव्हा कन्सिडर करताना ना हे जे स्पियरचे जे सरफेसवरचे ते पॉईंट कन्सिडर करतो. मग स्पियरच्या सरफेसचे पॉईंट हे नेहमी एका कॉन्स्टंट डिस्टन्सवर असतात, म्हणजे जी असते आपली रेडियस. ओके, तर याला आपण परत आपण म्हणतो आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करतो एक कोन कन्सिडर करतो, वाय एक्स झेड, ज्याचा ॲक्सिस जो आहे ज्याचा सेंटर ॲक्सिस आहे तो अलॉंग झेड ॲक्सिस आहे आणि हा समथिंग काहीतरी कोन आहे. ठीक आहे, आणि याचा जो अँगल आहे विथ रिस्पेक्ट टू झेड ॲक्सिस त्याचा अँगल आहे थिटा. आता हा जो थिटा आहे तो एकतर हा जो अँगल आहे एकतर इथं पूर्ण खेटलेला असेल म्हणजे 0 डिग्री असेल, किंवा मग टॅग पूर्ण असा ओपन झालेला म्हणजे 180 डिग्री असेल. ठीक आहे, सर मग थिटा कुठून व्हॅरी होतात, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री टू 180 डिग्री और 0 टू 2 पाय. ठीक आहे, सेम आता याच्यासाठी पण होतं. जो फाय अँगल आहे तो काय असेल, एक तर ह्या प्लेनला एकदम म्हणजे एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले असतील ते, म्हणजे फायची परत फाय इज इक्वल टू 0 डिग्री टू 180 डिग्री एवढाच तो व्हेरिएबल आहे. ठीक आहे, सॉरी 360 180 नाही 360. ठीक आहे, तर पूर्ण फिरून एक तर मागून पूर्ण ओव्हरलॅप. सेम फॉर दिस 360 पर्यंत येईल. ओके, आता काय करायचं आपल्याला याचं आणि याचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे. तर आता याचं आणि याचं जेव्हा आपण इंटरसेक्शन घेऊ, ठीक आहे, आता एक कसं इमॅजिन कर, सपोज एक आईस्क्रीमचा कोन आहे त्याच्यावर आपण आपलं काहीतरी स्पेरिकल गोष्ट म्हणजे बॉल किंवा असं काहीतरी प्लेस केलं तर काय होणार, जी स्पियरचं जो आता स्पियरला जर वरतून बघितलं तर सर्कल असतो. ठीक आहे, आणि जर त्याच्यावर आपण एखादी ऑब्जेक्ट इंटरसेक्ट केला तर वरती काय फॉर्म होणार, एक सर्कलमध्ये तो इंटरसेक्ट करा बरोबर. तर म्हणजे हा जो स्पियर आहे, ठीक आहे, जर याला आपण असा कोनने इंटरसेक्ट केला, ठीक आहे, तर काय होणार इथं एक आहे ना सर्कल फॉर्म होणार. हां, त्या सर्कलची समथिंग रेडियस आहे, त्या रेडियसचं इक्वेशन असतं आर साईन थिटा. हा जो टॉपिक आहे तो आपल्याला होता M2 ला बरोबर, इंटरसेक्शन ऑफ प्लेन अँड जे स्पियर वगैरे त्यामध्ये हा टॉपिक होता आपल्याला. तर याचं इक्वेशन असतं आर साईन थिटा. आर याची आर येते स्पियरची रेडियस आणि साईन थिटा जो आहे हा जो कोनचा अँगल असतो तो असतो बरोबर. आणि आता हा जो सर्कल आहे जेव्हा आपल्याला झेड इज इक्वल टू कॉन्स्टंट प्लेन त्याच्यासोबत जो इंटरसेक्ट झाला, सपोज आता आपला जो फायचा प्लेन त्याच्यासोबत इंटरसेक्ट झाला, आता हा जो आपला काय आहे फाय बरोबर, हा अँगल आपला फाय, जेव्हा याच्यासोबत हा सर्कल इंटरसेक्ट होईल, ठीक आहे, तो इथं काहीतरी समथिंग पॉईंट असेल, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स P R Z फाय परत ते झाले. पण आता यात चेंज काय, फक्त इथं आपण आर जी फायची व्हॅल्यू होती इथं चेंज होणार आहे आधीपेक्षा. आधी आपण सिलेंड्रिकलमध्ये ती घेतली होती 3 असणार, तिथं आपण आर घेतला होता, आता इथं चेंज होणार आहे. तर इथं काय असतं माहिती आहे का, हा जो थिटा आहे, ठीक आहे, तो पण व्हॅरी होतो आहे.
तर थिटाची व्हॅल्यू कुठं होते 0 to 360 बरोबर. तर आपण काय करतो यामध्ये 3 अँगल येतात, सॉरी इथं झेड नाही, इथं आर थिटा आणि फाय येतात, झेड नाही सॉरी माय मिस्टेक, एकदा कन्सिडर व्यवस्थित लक्षात ठेव. आपण इथं झेड इज इक्वल टू कॉन्स्टंट प्लेन नाही घेतला, इथं आपण फायचा जो प्लेन आहे म्हणजे एक्स आणि जे परपेंडिक्युलर प्लेन आहे एक्स आणि एक्स झेड प्लेन, त्याचा तो प्लेन घेतला आहे. त्याच्यासोबत हा जो स्पियर हा जो सर्कल आहे तो इंटरसेक्ट होतो आहे, त्याचा कोऑर्डिनेट आहे आर थिटा फाय. तर सेम आता इथं काय येणार, आरचं जी व्हॅल्यू आहे ती असणार आपली चेंजिंग व्हॅल्यू डी आर आणि त्याची डायरेक्शन ए आर बार. ठीक आहे, जर थिटा असला तर डी थिटा बरोबर. पण आता थिटा आपण काय कन्सिडर केलं तर जी पण चेंज होईल ते अँगल नसताना डिस्टन्स असेल बरोबर. ठीक आहे, तर ते डिस्टन्स कसं व्हॅरी होणार माहीत आहे का, डिस्टन्स कसं आपण आर्क आहे ना, सपोज आता हा जो कोन आहे, ठीक आहे हा कोन आहे, तो असं व्हॅरी होत जाणार आहे किंवा असं व्हॅरी होत जाणार आहे. तर हा पण एक आर्क फॉर्म करतोय हां. आणि मग जेव्हा तो असा पूर्ण जर ओपन झाला सपोज तर काय एक सर्कल फॉर्म होईल बरोबर. तर मग त्या सर्कलची रेडियस असते आर आणि डी थिटा आणि त्याची डायरेक्शन असते ए थिटा बरोबर. त्यानंतर आता फाय कन्सिडर केला तर फाय पण सेम तसंच, फायची आपण मागे व्हॅल्यू बघितली. आता इथं काय होतं माहिती आहे का, जो फाय ठीक आहे, जो फाय आता या सर्कलच्या रेडियसवर डिपेंड आहे किती पॉईंट येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आपण इथं काय करतो सर्कलची जी रेडियस आहे ती कन्सिडर करतो म्हणजे आर साइन थिटा डी फाय. ठीक आहे, कारण की आता हा जो व्हॅरी होईल ठीक आहे त्या सर्कलच्या रिस्पेक्टेड तो व्हॅरी होणार आहे बरोबर. जे आता सपोज हा एक माझा हा जो पान आहे तो एक सर्कल आहे बरोबर आणि हा जो प्लेन आहे त्याला इंटरसेक्ट करतो आहे असं बरोबर. सपोज इंटरसेक्ट करतो आहे तो हा जेव्हा असा व्हॅरी होत जाईल त्या सर्कलच्या रिस्पेक्टेड तो व्हॅरी होत जाणार आहे. ठीक आहे, मग त्या सर्कलच्या रेडियसचं इक्वेशन म्हणजे डिस्टन्समध्ये आपल्याला काय असतं जे व्हेरिएशन आहे ते अँगलमध्ये न काढता डिस्टन्समध्ये काढायचं आहे. ठीक आहे, मग त्यामुळे आपण काय करतो तिची रेडियस आहे ती विथ रिस्पेक्ट टू अँगल मल्टिप्लाय करतो आणि त्याचं इक्वेशन असतं ए फाय. सेम याच्यासाठी पण मग आपण काय करतो डी व्ही काय असणार आपला आर डी थिटा सॉरी आर साइन थिटा डी फाय डी आर. ओके, हे झालं आपलं व्हॉल्यूमचं इक्वेशन. नंतर आपल्याला जर सपोज त्यांनी थिटाचं इक्वेशन काढायला लावलं तर डी थिटा काय असणार आपला सरफेस एरिया काढायला लावला विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर कसं काढणार आपण थिटाची डायरेक्शन ठीक आहे ए थिटा लिहिली आपण. त्यानंतर जे थिटाचा कोऑर्डिनेट आहे ते सोडून बाकी दोन्ही कोऑर्डिनेट म्हणजे आता आर साइन थिटा डी फाय डी आर. ठीक आहे, सेम असंच करत जायचं लेंथसाठी पण आणि सरफेस एरियासाठी पण. आता हे जे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ते आपल्याला जेव्हा आपण कर्ल डिवंग्रन्स किंवा लाईन चार्ज इक्वेशन एक पॉईंट चार्ज इक्वेशन हे जेव्हा सॉल्व करतो तेव्हा आपल्याला हे लागतात. त्यानंतर आता एक क्विक रिव्ह्यू निर्णयाचा फॉर्म्युल्यांचा. तर आपण जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करतो म्हणजे ई बार जो असतो त्याची व्हॅल्यू असते F/Q. ही जी असते इलेक्ट्रिक याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड हा जो असतो फोर्स एक्सपिरियन्स बाय इलेक्ट्रिक फील्ड आणि ही जी असते आपला चार्ज असतो जो कुलममध्ये असतो. ठीक आहे, आणि हे असतं न्यूटन पर कुलम. ओके, N/C. सेम जर आपण मॅग्नेटिक फील्ड घेतलं तर त्याचं असतं F बार इज इक्वल टू म्हणजे एफ जर काय F इज इक्वल टू BV/Q साइन थिटा. आता इथे साइन थिटा कसं असणार तर जेव्हा हे जे बी आणि व्ही आहे हे एकमेकांना हे क्रॉस वेक्टर असतात. जे क्रॉस वेक्टर जेव्हा आपण म्हणजे क्रॉस टू डॉट प्रोडक्ट घेतो त्यामुळे हा साइन थिटा कंपोनेंट ॲड होत असतो. ठीक आहे, तर जेव्हा आपण तो टॉपिक घेऊ तेव्हा हे डीपमध्ये बघणार आहेत. हा एक सिम्पल रिकॅप होता. तर याच्यामध्ये तुला काय बेसिक्स काय करायचं आहे आणि मॅग्नेटिक फील्ड काय असते, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे टॉपिक आधी समजून घ्यायचे. त्यानंतर मग आपण 3D कोऑर्डिनेट जॉमेट्रीला सुरुवात करायची.